जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 12 ऑगस्ट बुधवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 25 हप्ता 1,500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचा 26 हप्ता 1,500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आका जुलै महिना संपून गेलेला होता। आता ऑगस्ट महिन्याची 12 तारीख उलटलेली होती, तरी पण तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे 1,500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 अजून आलेले नव्हते। परंतु लाडके बहिणींनो, आज 12 ऑगस्ट बुधवार रोजी तुमचे खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 12 ऑगस्ट बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होत आहे। तर ते जिल्हे बँका आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून लाडकी बहिणींना तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा, लाडकी बहिणींना आज 12 ऑगस्ट बुधवार आहे, उद्या 13 ऑगस्ट गुरुवार आहे आणि परवा दिवशी 14 ऑगस्ट शुक्रवार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज 12 ऑगस्ट, उद्या 13 ऑगस्ट आणि परवा दिवशी 14 ऑगस्ट तर या 3 दिवसांमध्ये तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्यात। परंतु लाडके बहिणींना जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि अशा लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या। परंतु लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी प्रमुख 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत, त्याच लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत नसतील, तर त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत नाही। त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना जुलै हप्त्यासाठी, ऑगस्ट हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत आणि जर तुम्हाला जुलै ऑगस्टचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत, यासोबत तुमचा जिल्हा कोणत्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असायला पाहिजे, तुमचं बँक खातं कोणत्या बँकेमध्ये असायला पाहिजे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। परंतु लाडकी बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, बहिणींना तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांमध्ये काल 11 ऑगस्ट मंगळवार रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये जुलै हप्त्यासाठी 3,700 कोटींचा निधी आणि ऑगस्ट हप्त्यासाठी 3,700 कोटींचा निधी म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी
एकूण 7,200 कोटींची निधीला मंजुरी दिलेली होती. 7,200 कोटींचा निधी बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता. आता या प्रमुख बँकांच्या माध्यमातून थेट लाडके बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमचे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. आता बघा लाडके बहिणींनो, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, जुलै हप्त्यासाठी आणि ऑगस्ट हप्त्यासाठी काही जुन्या आणि काही नवीन पात्रता लावलेल्या आहेत. राज्यातील ज्या लाडक्या बहिणी जुन्या पात्रतांमध्ये आणि नवीन पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील तर त्याच लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये पात्र ठरत नसतील तर त्यांची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत नाही. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता या ठिकाणी सर्वात अगोदर पात्रता पाहत आहोत. तर बघा, पहिले पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींना तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसायला पाहिजे. लाडक्या बहिणींना तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. यासोबत लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. परंतु ज्या बहिणींकडे गाडी नसेल, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे नसेल, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील, रिटायर पेन्शनधारक ज्यांच्या घरामध्ये नसतील, तर त्या लाडक्या बहिणींना जुलै ऑगस्टचे पैसे 100% आता देण्यात येत आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये पात्र ठरत नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जाणार नाहीत आणि त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि वेळ न घालवता डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून जर तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, बँकात प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे. आता बघा लाडके बहिणींनो, आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आता 36च्या सर्वच जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे हे पैसे सरकारच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत. म्हणजेच लाडके बहिणींनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे, दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 12 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जे शेवटचे 12 जिल्हे राहिलेले आहेत तर त्या शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे आता सोडले जात आहेत. तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता आपण 3 टप्प्यांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर ते जिल्हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्यात. यासोबत लाडके बहिणींना ज्या बँकांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर त्या बँका कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आता आपण पाहून घ्यात. परंतु लाडके बहिणींना जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या बहिणी गरजू आहे, ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना आता खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. परंतु ज्या लाडके बहिणी पात्रतेमध्ये बसत नाहीत त्यांची प्रतीक्षा आता संपवली जात नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे, सविस्तर पद्धतीने तालुक्यांची यादी, गावांची यादी आणि बँकांची यादी आता आपण पाहत आहोत. परंतु जिल्हे, तालुके आणि गावांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजे. त्यामधील पहिलं काम म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे. दुसरं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा, आता आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि अशा लाडकी बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. यासोबत लाडकी बहिणींनो, खऱ्या अर्थाने सर्व लाडकी बहिणींची गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. आता बघा
लाडके बहिणींनो, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या. तर बघा लाडके बहिणींनो, जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत, परंतु कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे सोडले जात आहे त्याविषयी माहिती देतो. बघा लाडके बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काही सरकारी बँका आहेत, काही सहकारी बँका आहेत, खाजगी बँका आहेत, पतसंस्था आणि सोसायटी अशा विविध प्रकारच्या भरपूर बँका आहेत. परंतु आता सर्वच बँकांमध्ये जुलै हप्त्याचे 1500 आणि ऑगस्ट हप्त्याचे 1500 सोडले जाणार नाहीत. तर यासाठी काही प्रमुख बँकांची निवड आता करण्यात आलेली आहे. मग लाडके बहिणींनो, कोणकोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे त्याच बँकांची यादी तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने वाचवून दाखवता. परंतु बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींनो, जिल्ह्यांची यादी पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण हे पैसे 3 टप्प्यांमध्ये आता सोडले जात आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये, म्हणजेच 3 टप्प्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने तुमचे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून घेऊयात. जिल्हे आणि बँका तुम्ही सविस्तर पद्धतीने आता पाहायच्या आहेत. तर बघा लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा पात्रता पाहिलेली आहे. जिल्हे आणि बँका तुम्हाला लगेच सांगतो. बघा यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्टेट बँक, तिलाच SBI बँक म्हणतात. म्हणजेच लाडके बहिणींनो, ज्या ज्या लाडके बहिणींचे बँक आता SBI बँकेमध्ये असेल तर त्या बँकेमधील सर्व लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यानंतर दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, यानंतर कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, IDFC बँक, HDFC बँक. यानंतर लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे बघा महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक. यासोबत लाडके बहिणींनो, या साईडच्या अजून उर्वरित 5 बँका आहेत, त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. परंतु लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहे, ज्या ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे. आणि खऱ्या अर्थाने अशा लाडके बहिणींची भरपूर दिवसांची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. तर बघा लाडके बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आता या 36च्या 36 सर्वच जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची निवड, दुसऱ्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची निवड आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची निवड असे 3 टप्प्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत. तर ते आपण 3 टप्प्यांमध्ये कसे पैसे सोडले जात आहेत त्याविषयी माहिती देत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहे, ज्या बहिणी खरोखर गरजू आहे, त्या बहिणींना दिलासा दिला जात आहे. आणि त्याच लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. तर आता आपण भरपूर वेळ घालवलेला आहे. आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी पाहत आहोत. तर बघा लाडके बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्यामधील बघा मुंबई शहर, जर तुमचा जिल्हा मुंबई शहर असेल तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यानंतर यासोबत मुंबई उपनगर, यानंतर लाडके बहिणींनो पुणे जिल्हा असेल, परभणी, बीड, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, यासोबत या वरच्या साईडचा नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा, नांदेड जिल्हा, यासोबत जळगाव जिल्हा, जालना जिल्हा. तर अशा 12 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे, उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये उद्या 13 ऑगस्ट गुरुवार रोजी हे पैसे, आणि उर्वरित जे शेवटचे 12 जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये परवा दिवशी हे पैसे सोडले जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही. आता रंगपंचमी जवळ येत आहे, त्यानिमित्तानं हे तुम्हाला पैसे दिले जात आहेत. बघा
सरकार प्रत्येक सणाला काही ना काही गिफ्ट, काही ना काही बोनस देत असतं. त्याच पद्धतीने आता लाडक्या बहिणींनो, रंगपंचमी, नागपंचमीचा सण आहे. त्या सणानिमित्त हे तुम्हाला आता पैसे दिले जात आहेत. जुलै महिना संपून गेला तरी पण पैसे न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या, परंतु आता नाराजी दूर करण्यासाठी हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता सोडले जात आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. उर्वरित जिल्ह्यांमध्ये परतसुद्धा पैसे येणार आहेत, म्हणजेच उद्या आणि परवासुद्धा पैसे जमा होतील. फक्त आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून ठेवायचं आहे.